6 जून 1674 स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी दिवस। याच दिवशी विश्ववंदनीय छत्रपती श्री शिवरायांचा किल्ले रायगडावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। शिवराय स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले। 32 मन सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले। सर्व जातीय धर्माच्या रयतेचं, कष्टकऱ्यांचं आणि शेतकऱ्याचं, बहुजनांचं राज्य अस्तित्वात आलं। पारतंत्र्याचा अंधकार दूर करून ज्या शिवरायांनी रयतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली, त्या शिवछत्रपतींना 32 मन सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होताना पाहून रयतेचा ऊर अभिमानाने भरून येत होता। तेच सिंहासन बळकट मुघली सत्तेला आव्हान देत होतं। पण आज 300 वर्षानंतर प्रत्येक शिवभक्ताला पडलेला प्रश्न म्हणजे, कुठे आहे शिवछत्रपतींचे 32 मन सुवर्ण सिंहासन? अखेर कोणी गायब केले सुवर्ण सिंहासन? तर मित्रांनो, 1689 रोजी शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजाराम राजांना जिंजीला जायला सांगून येसूबाईंनी राणीसाहेब यांनी तब्बल 8 महिने मुघलांशी झुंज देत रायगड लढवला। पण शेवटी मुघलांच्या संख्याबळासमोर माघार घ्यावी लागली। मुघलांनी रायगडावरील ताबा मिळवत येसूबाई, बाळशाहूराजे आणि शिवछत्रपतींचे कुटुंब कैद करण्यात आले। औरंगजेबाच्या आदेशावरून रायगडावर असणारे सोने, चांदी, मौल्यवान दागिने मुघलांनी पेट्यांमध्ये भरून घेऊन गेले। काही इतिहासकारांच्या मते रायगड ताब्यात आल्यावर मुघलांची नजर गेली शिवछत्रपतींच्या सुवर्ण 32 मन सिंहासनावर। हिरे मोती माळके जडलेले ते सुवर्ण सिंहासन मुघलांच्या डोळ्यात खुपत होते। त्या सिंहासनावरती घावनाचे घाव घालून जुल्फिकार खानाने ते सिंहासन मोडले। शिवछत्रपतींचे सिंहासन मोगली लांडग्यांनी उद्ध्वस्त केले। पण स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या नादात आखी मोगलशाही उद्ध्वस्त झाली। मावळे पेटून उठले, ज्यांनी आमचं तख्त मोडले त्यांचं रक्त याच मातीत सांडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। संताजी, धनाजी, विठोजी अशा अनेक शूरवीर मावळ्यांनी मोगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले। स्वराज्य मोगलांपासून अबाधित ठेवले।